तुझ्या मुलाच्या तत्वज्ञानाच्या मायाजालामध्ये माझा मुलगा आणि त्यासारखे अनेक तरुण आंधळे झाले आहेत। तुझा नवरा म्हणजे दुटप्पीपणाचा कळस आहे। त्याचे विचार फक्त दुसऱ्यांसाठी असतात, स्वतःचे आचरण मात्र निराळे। असा माणूस केवळ आपला नवरा आहे म्हणून त्याचा आदर करावयाचा, त्याची अवहेलना करावयाची ते आता तूच ठरव। गणपती बाप्पा, मला सगळ्या गोष्टी नाही कळत, पण आज पटवर्धन काका येऊन स्वतःना रागे भरून गेले। माई पण खूप काळजीत आहेत आणि मामनजी पण स्वतःना बोलले। स्वतः तर किती शांत आहेत, ते कधीच कुणाला उलटून बोलत नाहीत। ते नेहमी सगळं समजावून सांगतात। तरी मामनजी त्यांना का बोलले? माईंना विचारले तर माई म्हणाल्या की ते अगदी विचित्र कात्रीतच सापडले आहेत। पण गणपती बाप्पा, स्वतःनी आज जो निकाल दिला तो चुकीचा होता का? हो, चुकीचाच वागलीयस। काय गरज होती का तुला यमीच्या कपड्यांना हात लावायची? आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवले असते तर ठीक होते। उचललेस आणि परस्पर देऊन टाकलेस। कुणाला विचारावे सांगावे असे वाटले नाही तूस? का रीत भात सगळी सोडून दिलीस? रीतीला धरूनच वागलो आहोत आम्ही। इतका गजब करण्याचे काही कारण नाही। सासूबाईंना विचारूनच दिले आहेत। काय उमा वहिनीने तूच कपडे दे म्हणून सांगितले? शक्य नाही, शक्यच नाही। ईश्य, उमाने कशाला सांगायला हवे? मीच सांगितलं होतीस। असं होय? या सासूबाई यांची फूस आहे तूस। तरी म्हटले हा असला अगोचरपणा तू सुचायचा कसा? मी कुठे लावली हो फूस? थोरली सासू म्हणून विचारावयास आली सरस्वती। मी सांगितलं देऊन टाक, त्यात काय एवढे? थोरलेपणा मिरवण्याची एवढी हौस असेल ना तर थोरलेपणाची जबाबदार वागणूकही ठेवावी माणसाने। तोंड सांभाळून बोला बंस, आणि माघारी आलेल्यांनी आपला वकूफ ओळखून राहावे। आमचा मोठेपणा एवढाच चालत असेल ना तर काय झाले? आई, सरस्वती वहिनीने यमुनेचे सगळे कपडे सोनारच दिले आणि त्या बदल्यात नारायणासाठी चांदीचा करगोटा घेतला। सरस्वती, अगो करगोटाच हवा होता तर मला सांगायचेस, गोपाळच सांगायचेस। आपण काही कंगाल नव्हे, कच्चे खटले चालू आहेत म्हणून निगुतीने राहतो इतकेच। अगं नारायण आमचाही नातू आहे ग, केला असतं त्याच्यासाठी करगोटा, पण त्यासाठी माझ्या यमीचे कपडे। सरस्वती, अगं तू सुद्धा आई आहेस। यमीचे कपडे असे परस्पर देताना तुझ्या काळजास काहीच वाटले नाही का ग?
बाळम भटजी, आता आम्हास काही समजून सांगण्याचा प्रयत्न करू नका. झाली तेवढी शोभा आता पुरे झाली. आता या वाड्यावरती राहण्याची आमची अजिबात इच्छा नाही. इतक्या वर्षांचे आप्पा पटवर्धनांबरोबरचे आमचे संबंध कायमचे संपुष्टात आले. आता आम्ही निघालो करविलास. मंडळीस निरोप द्या. सामान बांधाबांधी करायला सुरुवात करा म्हणावे. भाऊसाहेब, माधवाने जे काही केले त्यात त्याची काही चूक आहे असे आम्हाला नाही वाटत. अहो बाळम भटजी, काय बोलताय तुम्ही हे? आप्पा पटवर्धन स्वतः त्यास विनंती करून गेले. आम्ही आमचा मान अपमान बाजूला ठेवून माधवासमोर शब्द टाकला. आम्हाला खात्री होती माधव आमचा शब्द नक्की पाळेल. पण आयुष्यात पहिल्यांदाच असे घडले की माधवाने आमचा शब्द मोडला. बाळम भटजी, ही सुरुवात आहे. यापुढे काय काय होईल आम्ही सहन करू शकत नाही. भाऊसाहेब, उलट पक्षी याचा तुम्हाला अभिमानच वाटावायचा हवा. शांतपणे विचार करा. माधवरावांनी अन्य बाबतीत आपला कधीही शब्द पडू दिलेला नाही, अगदी विवाहाच्या बाबतीत देखील. भाऊसाहेब, न्यायदानाच्या बाबतीत माधवाने निपक्षपाती राहणे हे त्याचे कर्तव्यच आहे हे मी आपणास सांगाव्यास नकोच. शिवाय आपण स्वतः मामलत असताना असे सगळे व्यवहार काटेकोरपणे पाळले आहेत. आणि माधवराव म्हणजे आपलेच रक्त, तेव्हा त्यांच्याकडून कोणताही पक्षपात होणे शक्यच नाही. भाऊसाहेब, उलट पक्षी माधवाने न्यायदानाच्या पवित्र कार्यात आपले दडपण घेणे नाकारले असा आपणास अभिमानच वाटायला हवा. आपले दडपण घेऊन जर त्यांनी पक्षपाती न्याय दिला असता तर त्यांच्या कारकिर्दीस कलंक लागला असता आणि त्याची जाणीव झाल्यावर तुम्हाला त्यांच्या नजरेस नजरही देणे जमले नसते. विवेकाची टोचणी आपल्या मनाला कायम छळत राहिली असती. बाळम भटजी, आज माधवाने आम्हास एका मोठ्या अपराधापासून वाचवले. खरंच परमेश्वराचे आभारच मानायला हवेत की त्याने तुमच्यासारखा गुणी सल्लागार आमच्या सोबत पाठवला. भाऊसाहेब, पटवर्धनांविषयीचा आदर आणि त्यांच्या कुटुंबियांविषयीचं ममत्व माधवरावांच्याही ठायी आहे. आणि मला खात्री आहे आप्पांचे चिरंजीव जेलातून सुटेपर्यंत त्यांच्या कुटुंबियांची काळजी माधवराव स्वतः जातीने घेतील. आणि त्यांचे ठाई हा गुण भाऊसाहेब तुमच्याकडूनच आलेला आहे हे निसंशय. पण आमचे मन शांत करण्याचा गुण बाळम भटजी फक्त तुमच्याकडेच आहे. म्हणजे अंजंतर घालता पण इतक्या खुबीनं घालता की डोळे चुरचुरता कामा नयेत. चला घटकाभर गणपतीच्या देवळात जाऊन बसू, तिथे विसावा मिळेल. या. कोला कोला काय खाल्लं का नाही? हाना पडतीस. अरे वेळ नका घालू. चल बाबा, अरे रडतेल त्याच्यावर नको. नाही बाबा, नाही बाबा, खेळ खेळ खेळ. हाना हाना हाना. अरे यो. हो तो दांडू इकडे. हात पुढे कर बाबा, हात पुढे कर. ठीक आहे, खेळा आता, आम्ही खेळतो. चला पांडुबा. चल बाबा, कोला चला 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 चला. नीट. जेवलं नाही, जेवलं नाही. परत परत. हाना. अरे अरे येत नाही तुम्हाला. इकडे इकडे इकडे. मध्ये घ्या, मध्ये घ्या. इकडे इकडे. एवढं साईट एवढा जीव आहे बघा त्यांचा. इकडे ठेव. ठेव.
स्वतः नेहमी विचारच करत असतात, पण आता मी पाहिले तर स्वतः आबा बाबांबरोबर खेळत होते. हे कसे? तुला कशाला ग नसत्या चौकशा?